शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी विश्वासराव गळगटे. आता आपण श्री लक्ष्मण भोकनळ मंगळापूर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांच्या चवळीच्या प्लॉटमध्ये आहोत. भोकनळ साहेब नमस्ते. मला सांगा, चवळीची लागवड करून किती दिवस झाले? चवळीची लागवड थोडं मोठे. 3 महिने झाले. 3 महिने झालेले आहेत. आता सध्या मुख्य प्रॉब्लेम मला सोनेरी माशीचा दिसतोय. ह्या माशीचा अटॅक कधी झालेला आहे? साधारण 5 ते 7 दिवसापासून झाले. मित्रांनो, आपण पाहू शकता ह्या माशीच्या अटॅकमुळं असा माशी जिथे चावा घेते तिथे असा फेस काडीतून पानातून फेस निघतोय, असा फेस खाली पडतोय. इथे पण पाहू शकता फेस पडतोय आणि पूर्ण पीक डॅमेज होतोय. माशी हे बघा, इथं जर पाहिलं तुम्ही तर ही अशी माशी आहे. ह्या माशीच्या उपद्रवामुळं हे संपूर्ण पीक धोक्यात आलेलं आहे. मला सांगा, चवळी तुम्ही याच्या अगोदर कधी केलेली का? नाही, ही पहिल्यांदा केलेली आणि पहिल्यांदा केली आणि पहिल्यांदाच हा तुम्हाला तडाखा बसलेला आहे. शेतकरी बंधूंनो, आपल्याकडं लँडकास्टर आणि निमरिच 10,000 PPM हे जे प्रॉडक्ट आहेत हे ह्या माशीवरती अत्यंत प्रभावीपणे काम करणारे प्रॉडक्ट आहेत. दुसरा अजून त्यामध्ये असा प्रॉब्लेम होतो की जिथे माशी चावा घेते काडीतला रस बाहेर आल्यानंतर तिथे बुरशीचा परत अटॅक होतो आणि असं दुहेरी संकट त्या वेलवर्गीय भाजीपाला पिकांवरती ओढवतं. भोकनळ साहेब, आता आपण आपल्या कंपनीचं लँडकास्टर आणि निमरिच नावाचं एक प्रॉडक्ट आहे आणि त्यासोबत सेक्युरा ह्याचा एक स्प्रे देऊ. ह्या स्प्रे दिवसा घ्यायचा नाही, अंधार पडल्यानंतर. मोबाईलचा टॉर्च पण लावायचा नाही. कारण ही माशी जी आहे जागेवर राहिली पाहिजे. ती दिवसा उडणार. तुम्ही स्प्रे करायला गेले, तिच्या जवळ वाऱ्याची झुळूक किंवा थोडस काही आलं तरी ती उडणार आहे. त्याच्यामुळे रात्रीचा स्प्रे घ्यायचा आहे. आणि हे जे प्रॉडक्ट आहे ते आता मी तुम्हाला देतो आणि निश्चितच परत एक 5-6 दिवसांनी आपण त्याचा परत दुसरं निरीक्षण नोंदवू. पहिल्या स्प्रे मध्ये 100% कंट्रोल होणार नाही सर. काय की काही माशी उडणारच आहे. म्हणजे जरी अंधार असला, काहीतरी अंगावर पडतंय म्हटल्यानंतर ती थोडीशी उडणार आहे, ती माशी परत येणार आहे. परंतु 2 स्प्रे मध्ये ही माशी 100% कंट्रोल व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. तर निश्चितच आपण ह्या चवळीच्या पिकामध्ये आपण ह्या माशीच्या कंट्रोलसाठी आपण दुसरा पहिला स्प्रे देऊ आणि त्या स्प्रे नंतर परत एकदा निरीक्षण नोंदवू आणि तुम्हाला तुमच्यापर्यंत ह्या प्लॉटची माहिती परत दुसऱ्यांदा देऊ. मला एक सांगा, त्याचे तोडे तुम्ही किती केले होते आतापर्यंत? 10 तोडे. आणि त्या तोड्यांमधून किती तुम्हाला अपेक्षित जे उत्पन्न होतं? अपेक्षित उत्पन्न सुरुवातीच्या वेळेस सुरुवातीला चांगलं होतं. 100 किलो पर्यंत. किती गुंठ्याचा प्लॉट आहे हा? 10 गुंठ्याचा. आणि सर्वात जास्त तोडा किती किलोचा निघला होता? म्हणजे डेली ना जवळजवळ 110-120 डेली. रोज 100 ते 110 किलो 120 किलो पर्यंत दररोज निघत होतं. असे 10 तोडे काढलेले पण आता हे जवळजवळ 8-10 दिवसापासून थांबलेला आहे प्लॉट, कमी झाला. तर ह्या प्लॉटला आपण जमिनीद्वारे पण एक शेड्यूल देणार आहोत. मी त्याच्यासाठीच त्यांना आता विचारलं की बुवा सध्या फुलं मला फार कमी प्रमाणात दिसत आहेत, फुलांची संख्या पण फार कमी झालेली आहे, तर फुलासाठी पण आपण एक शेड्यूल करू. आणि सगळ्यात महत्वाचं, हे माशीचा जो आहे तो उद्रेक सध्या आपण थांबू. साध्या पंपाने मारायचा, पेट्रोल पंपाने. आणि त्याचा फवारा पण जास्त बॅटरी पंपाने, सॉरी. त्याचा फवाऱ्याचा फोकस पण आहे ना जास्त फास्ट करायचा नाही, कमी ठेवायचा, जेणेकरून माशीच्या अंगावर पडलं पाहिजे औषध. तर निश्चितच ह्या प्लॉटचं आपण दुसरं निरीक्षण एक 15 दिवसांनी नोंदवू. तोपर्यंत धन्यवाद.